या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी इथं आगमन झालं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं। धर्मपुरी इथं पालखी स्वागतासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार राम सातपुते, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे आषाढी वारी निमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। सोलापूर जिल्ह्यात 28 जून रोजी पालखी सोहळ्याचं आगमन झालं। 28 जून रोजी उळे येथील मुक्काम आटोपून 29 जून रोजी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं रूपभवानी मंदिर चौकात आगमन झालं होतं। या पालखीचं स्वागत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं। दरम्यान श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं 29 जून रोजी कुचन प्रशाला इथं मुक्काम झाल्यानंतर पालखी 30 जून रोजी सोमवारी 7 रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालय इथं दाखल झाली। सकाळी 10 वाजता या पालखी सोहळ्याचं आगमन झालं। यावेळी उपलब्ध परिवाराच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। सालाबद्धाप्रमाणे यंदाही आषाढी वारी निमित्त गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांची पथिक सेवा चर्मकार समाजाच्या वतीनं करण्यात आली। याप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आदींच्या उपस्थितीत श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या पथिक सेवेचा शुभारंभ करण्यात आला। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी वडिलांचे सेवा कार्य मुलांनी पुढे अविरतपणे चालू ठेवलं याबद्दल प्रशंसा केली। सालाबादाप्रमाणे आषाढी वारी निमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। सोमवारी 7 रस्ता इथं उपलब्ध मंगल कार्यालय इथं जय भवानी नवरात्र युवक मंडळ आणि श्री जयशंकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं श्री संत गजानन महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। याचा शुभारंभ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, शिवाजी वाघबडे, मोची समाजाचे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी त्यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। येणाऱ्या पिढीसमोर शैक्षणिक जीवनात अनेक आव्हानं सध्या उभी आहेत। वाढत्या स्पर्धेमुळे आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपल्या संस्कृतीपासून अंतर पडत आहे। वैद्यकीय संशोधन असो अथवा तंत्रज्ञानामध्ये कितीही आधुनिकता झालेली असली तरी संस्कारमय पिढी घडवणं ही काळाची गरज बनली असं मत माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाधान बालसंस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय साहित्य वाटपाप्रसंगी केलं। यावेळी व्यासपीठावर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर, उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, महांतेश गुळगी, योग शिक्षक शेखर चंकेश्वर, समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी यांची उपस्थिती होती। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर।